श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम श्री कुलदेवताभ्यो नमः। ओम श्री मातृपितृभ्यो नमः। ओम श्री परमात्मने नमः। आपण आज 65 ते झालं तितके पद लक्ष्मी शोभानाच्या अर्थाचा अभ्यास करणार आहोत आज आपण। तर भारतीताई आपल्याला पुढचे 65च्या पुढचे पदांचे अर्थ सांगतील। तर भारतीताई सुरू करा आता। श्री दिग्विजय रामोजी यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमस्तस्तुन्वन्ति विद्यास्तवे वैदै साङ्गपदक्रमोपदिशदे गायन्ति यं सामगाः ज्ञानामस्ति तद्वतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशन्तं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। नित्यमुक्तळे निर्विकारळे नित्य सुख संपूर्णे नित्य जगदाधारे मुक्ता मुक्त गुणविनुते चित्तैस्व भिन्न पव श्री पुरुषोत्तम मोक्षो निवासिनी भक्तवत्सले काय श्री जगन्माते विख्याते। वादिराज मुनिप हयमुख पाद कमल मधुप नी दयदली तव पाठदान मधु आदरली कोट्टादिस्वेनु श्री हयवदन प्रसन्न। आज आपण लक्ष्मी शोभानाच्या 66व्या पदापासून अर्थ बघूया। इंतु चिंतिसी रमे संत रामन पदव संतोष मनदिली नेनेउत संतोष मनदिली नेनेउत तन्न श्रीकांत निदडगे नडेदळू शोभाने। कोटी मनमथाच्या सौंदर्याला जिंकणाऱ्या सुंदर श्रीहरीला पाहून हाच माझा पती आहे हे जाणून महालक्ष्मी त्याच्या जवळ चालून गेली। कन्यावरते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलविच्छांती पृष्ठान्मिन्निरे जनहा। म्हणजे कन्यावरामध्ये रूपाची अपेक्षा करते, माता धनाची, पिता विद्येची, बांधव कुलांची आणि इतर सर्वजण भोजनाची अपेक्षा करतात। या हिशोबाने स्वयंवर कन्या महालक्ष्मी श्रीहरीच्या सौंदर्यापुढे हरली। श्रीकृष्ण दोष दूर पराक्रमी तर आहेच, आता सौंदर्यामुळे सोन्याच्या फुलामध्ये सुवास आल्यासारखे झाले। सौंदर्याला पर्यायी शब्द मनमथ आहे। त्रैलोक्यात मीच काय तो सुंदर असा त्याला गर्व आहे। त्याचे गर्वहरण झाले म्हणजे श्रीहरीचे सौंदर्य कसे असेल बरे हे कल्पनातीतच आहे। सुखाला कारण असणाऱ्या सौंदर्यामुळे ज्याला दर्प गर्व आलाय तो कंदर्प सुंदर आहे। मनमथाच्या दर्पाला कंदर्प म्हटले आहे। कंदर्प 3 प्रकारचे आहेत। हे मनमथ, तुला सात्विक, राजस आणि तामस अशा 3 रूप आहेत। मोक्षास विरोधी कामना करणारे त्याचे तामसी रूप याला अभिमानी कालनेमी। विषयासक्तीला अभिमानी असणारा नित्य संसारी राजस मनमथ। या दोघांमध्ये स्वाभाविक सौंदर्य नाही, त्यांचे सौंदर्य कृतक आहे। सात्विक कामाचा प्रचोदक मनमथ प्रतिपती प्रद्युम्न हयात सहज सौंदर्य आहे। हा भगवंताचा पुत्र आहे। असे 3 प्रकारचे मनमथ आहेत। देवतांच्या सौंदर्याचे कारण त्यांच्या शरीराचे लक्षण असतात। शरीराला 32 लक्षणे आहेत। 32 लक्षणे ऋतुगणांचा पण आहेत। रुद्रदेवाला 30 गुण आहेत।
मन्मथ हा इंद्र 8व्या कक्षेतील असले त्यांना 24 लक्षणे आहेत. पार्वती 7व्या कक्षेत असली तरी ती सौंदर्याची खाण आहे, ती रुद्रदेवाला भाळली. लक्ष्मी, भगवंत, रुद्रगण सर्व 32 गुण आहेत. भगवंतास मात्र पूर्ण लक्षणे आहेत हे स्पष्ट होण्यासाठी भगवंताला भूमा हे नाव आहे. अशा भगवंतापुढे मन्मथ काय दर्प करेल बरं? त्याचा दर्प नाहीसा झाला म्हणून इंदिरेला हाच पती योग्य आहे. फळ कन्येला तिने अपेक्षेला वर मिळतो. इतर सुरर सुप्त नोडूत लक्ष्मी चित्त व कोडजे नसुनकुत चित्त व कोडजे नसुनकुत बंधू पुरुषोत्तमन कंडू नमिसी दळू. शोभाने महालक्ष्मीने आपल्या सभोवताली संयोवर मंडपात दोन्हीकडे रांगेने बसलेल्या देवतांना पाहिले, पण आपले चित्त त्याने दिले नाही. त्यांना पाहून हसली, परंतु पुरुषोत्तमाला पाहून त्याला तिने नमस्कार केला. महालक्ष्मीने मंद हास्याने इतर देवतांना आणि पुरुषोत्तमाला दोघांनाही पाहिले, पण देवतांना बघून हसण्याचे कारण वेगळे आहे. ते एकच वादिराज स्वामींनी इतकं छान केले आहे ते हसण्याचं, म्हणजे का हसले म्हणून 3 हे केले आहे त्यांनी. तर पहिलं म्हणजे जुजबी कारण. त्यांना असं म्हटलं की मला पाहिले नाही पाहिजे, पाहिले असते तर मलाच स्वयंवराची माला घातली असते, हे कारण सांगितले असते. बाकी त्यांनी की फक्त पाहिले, हसले, तिने चित्त दिले नाही. हे सूर्यगण इतरत्र 2 प्रकारचा स्वभाव असणारे आहेत. या देवतामध्ये एखादा चांगला गुण असला त्याबरोबर एक न्यूनतम असते. श्रीहरीचे तसे नाही, त्याच्यात सर्व गुण आहेत, न्यूनत नाही. दुसऱ्यामध्ये जो दोष आहे तो सुद्धा भगवंतातला गुणच होता. लढाईकाला सर्व ब्रह्मांडाला उदरात ठेवण्याची भूक असलेली असली तरी तो खादार नाही. विप्रादी सर्वांना आपल्या उदरात ठेवल्याने त्याचा पापाचा लेश पण नाही, परंतु याची खुशी आपल्यावर अनुग्रह आहे. इतरांना काळा रंग दोष, परंतु श्रीकृष्णाला नीलमेघश्या म्हणतात, त्यामुळे ते देवी लक्ष्मीपती होण्यास योग्य नाही. या देवतामध्ये कमीत कमी 11 गुण आहेत. 6 + 5 म्हणजे 11. त्यात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सर्व गुण आणि पंचभेद ज्ञान, ईश शिव, ईश जड, जीव जीव, जीव जड, जड जड हे त्यांचे गुण आहेत. आता त्या प्रत्येकाच्यावर कामक्रोधाचं वर्णन केलेच आहे. काम म्हणजे प्रीती, भगवंतावर प्रीती आहे. क्रोध, भगवत द्वेषीवर क्रोध. लोभ, भगवंत ज्ञानाचे लोभ, ते स्मृतीने वाढवावे आणि कुठल्याही प्रसंगी ते विसरू नये. लोभ त्याचं. नंतर मोह, भगवंताविषयी मोह. मद, भगवंताविषयी प्रज्ञा वाढवून भगवंताचे प्रज्ञेविषयी मदत. मत्सर, दुसऱ्याने भगवंत भक्त आहे काय मग मी पण होईल, हा मत्सर. अक्रूराने हे गुण कृष्णाकडे मागितले, पण देव त्यांना या गुणाबरोबर दोष पण आहेत. परंतु सुरांचे अभिष्ट लक्ष्मीच पूर्ण करते. सुरांना सत्कर्माने लक्ष्मीची आराधना करूनच हे सामर्थ्य मिळते. दिले तरच तुमच्या ताकद येते असे अंबराने सुटतात लक्ष्मी देवीने सांगितले. म्हणजे भगवंत. भीरभती म्हणजे सदाकाल धारण केले आहे. जिने श्रीहरीला सदाकाल धारण केले आहे ती लक्ष्मी, तिचे ते सुक्त. त्यामुळे लक्ष्मी सुरांना वरायचा प्रश्न येत नाही, त्यामुळे ती त्यांच्याकडे पाहून हसली. इतर सर्व देव पुरुषतरू, लक्ष्मी पण पुरुषीच आहे. कारण भगवान गीतेत कृष्णाने स्वयं मला कुटस्थ अक्षराहा म्हणून 2 विसर्ग दिले, म्हणजे पुरुषी सामर्थ्याचे वर्णन केले आहे. ही लक्ष्मी माझ्या पुरुषार्थासमोर तुमचे पौरुष तोटके पडते म्हणून हसत आहे. हे सूर जेव्हा पहावे तेव्हा डोळे मिटून कोणाचे तरी ध्यान करतात. श्रीहरीकडे जाताना पुरुषोत्तम पती म्हणून वरले या अभिमानाने हसत आहे.
कारण देवीत्व लालन रंग देवाईसो पुरुषोत्तम, म्हणजे मी स्त्रियांमध्ये रत्न आहे, पण मला पुरुषोत्तम म्हणजे उत्तमच पती होण्याचा योग्य नाही काय? म्हणजे का हा स्त्रियाला सगळं ते एक 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 कारण देत गेले. तुम्ही सर्व पुरुष नाम मात्र आहात, तुम्ही प्राकृत शरीरधारी आहात, तुम्ही क्षर पुरुष म्हणजे मरण अनुभवणारे, मी अक्षर आहे, नित्यमुक्त पौरुषी सामर्थ्य असणारी आहे. असं असल्यावर तुम्हाला ती म्हणून ती हसते आहे. श्रीहरी मात्र श्रेष्ठ आणि मोक्ष देणार आहे, मोक्ष रूपी महाफल देणारा असल्याने तो पुरुषोत्तम आहे, सर्वोत्तम आहे. अशा श्रीहरीला सोडून मी तुम्हाला वरेन काय म्हणून पण ती हसत आहे. ते सर्व स्वयं दुःखी अस्वतंत्र आहेत, म्हणून माझ्या सात्विक सुखासाठी मी पुरुषोत्तमालाच माळ घालते. समस्या रहित मुलगा पती म्हणून मिळतो. नाना कुसुमಗಳಿಂದ ಮಾಡಿದ ಮಾಲೆಯ ಶ್ರೀನಾರಿ ತನ್ನ ಕರದಲ್ಲಿ ಪಿನಾಕದರಂದರ ವಿಕ್ರಮರಾಯನ ಕೊರಳಿನ ಮೇಲಿಟ್ಟು ನಮಿಸಿದಳು. महालक्ष्मी देवीने स्वतःच्या हाताने वेगवेगळ्या फुलांनी रचलेला हार पुष्पकंठ असलेला त्रिविक्रमाच्या गळ्यात घालून नमस्कार केला. मागच्या पदात दोन्हीकडे ओळीने रांगेत बसलेल्या देवतांना पाहून लक्ष्मी देवी हसत होती हे पाहिले. मात्र त्रिविक्रमाच्या गळ्यात तिने हार घातला. या संबंधीचा विचार करते. हरिप्रसाद स्वीकारण्यास महान सुख मानणारे हे देवप्रतागण आहेत. देवीने हसत हसत आपले चित्त देवतांना न देता भगवंताच्या गळ्यात हार घातला. हरी निर्माल्य धारण करणाऱ्यांना देवांना ते पाहून आनंदच होतो. श्रीहरीचा प्रसाद स्वीकार करण्यात या देवतांना आनंद रोमांचित होऊन देवीने मुकुंदाच्या गळ्यात हार घातला. श्रीहरी मुकुंद या नावाने प्रसिद्ध आहे. याचे कारण सकल वेद उपनिषद तत्वज्ञान सांगून मोक्ष देणाऱ्या म्हणून मुकुंद, पिनकंधर म्हणून त्याचे वर्णन केलंय. पुष्ट भरलेला कटू सदाकाल या कंठातून वेद बाहेर येतात, म्हणून हा कंठ भरलेला पुष्ट आहे. हा हार वेगवेगळ्या फुलांनी केलेला असल्याने श्रीहरी सोडून तो दुसरा कोणालाच योग्य नव्हता. वेगवेगळ्या देवांना वेगवेगळी फुलं पत्री निषिद्ध आहेत. तुळसी गणपतीला, दुर्वा देवीला, चाफा ब्रह्मदेवाला, रुद्रदेवाचा केवडा, चंद्राला कमळ, रातराणी सूर्याला, अशी वेगवेगळ्या देवांना वेगवेगळी फुलं चालत नाही. म्हणून भगवंत व्यतिरिक्त हा हार दुसऱ्या कोणालाही योग्य नव्हता. हार सुद्धा श्री नारीच्या हातात आहे. नारीला कधीतरी श्रीकार लावतात काय, पण इथे लक्ष्मीला श्री नारी म्हटले आहे. सदाकाल भगवंताचा आश्रय घेऊन आहे म्हणून तिला श्री नारी म्हणतात. निषिद्ध फुलांनी देवाची पूजा करू नये. हाताच्या ओंजळीत सगळी फुलं मिसळलेली असल्यास झाडातून खाली जमिनीवर आपोआप पडलेली, दुसऱ्याकडून मागून आणलेली, कळ्या पाळलेले, उमलेले, पायाखाली आलेली, सुगंध नसलेली, संपूर्ण उमललेली, रजस्वला स्त्रियांनी शिवलेली फुले देवाच्या पूजेस निषिद्ध आहेत. दुसऱ्यांच्या परवानगीने बगीच्यातील पूजेला आणलेली फुलं गायीसाठी चारा आणि अग्निहोत्रीसाठी समिधान निषिद्ध नाही. सर्व फुलांची अभिमानी लक्ष्मी देवीच आहे. लग्नात पुष्पमालेचा विनिमय अर्थ परस्परांनी एकमेकांना अर्पण केले असा होतो. त्यामुळे लग्नात एकमेकांच्या गळ्यात हार घालतात. विकत आणलेल्या फुलांच्या किमतीत पण त्यावेळी घासाघीस करू नये. लक्ष्मीच्या हातातील हारामध्ये सर्व फुलं हरिपूजेस योग्यच आहेत. अकस्मात या फुलामध्ये काहीतरी दोष असल्यास तो जाण्यास श्रीनरी त्यांना करदल्ली म्हणजे लक्ष्मी आपल्या हातात घेतले. त्याचा अर्थ असा आहे की तिच्या हातात अग्नी असल्याने त्यात काही दोष असला तरी तो जळून जाईल. या दृष्टीने क्रूविक्षेप तिने तो हार हातात घेतलाय. त्रिविक्रम रूपी परमात्म्याच्या गळ्यात घातला.
हा त्रिविक्रम रूपी बली चक्रवर्ती राजाच्या नसला त्रिविक्रम रूपी वामन नव्हे, तर वैराज आणि संभूती दाम्पत्याच्या प्रार्थनेवरून अवतरलेला समुद्र मंथनाच्या प्रसंगी अवतरलेला अजित रूपी परमात्मा आहे. याला त्रिविक्रम एवढ्यासाठी म्हटले आहे की आरंभी सांगितलेला शोभानु वेन्निरे त्रिविक्रम रायगे उपसंहारात संत रामन पद म्हणून येते पुढे, आणि मध्यंतरात उपक्रमात कृष्णाच्या अवतारांचा ऐक्य आहे. पिन म्हणजे पुष्ट, वेदोधानाने पुष्टकंठ, कम म्हणजे डोके, कंठाचे काम शीर्ष धारण करणे. सर्व इंद्रिये डोक्यात समवलेली असल्याने त्याला स्त्री म्हणतात. म्हणून आपण स्त्री जाता व्हावे, लक्ष्मी ज्याला हार घालते तो त्रिविक्रम. 3 वेद, 3 लोक, त्रिकाल, त्रिगुण, सर्वांनावर पराक्रम दाखवणारा अजित ना परमात्मा अशा त्रिविक्रमाच्या गळ्यात लक्ष्मी हार घालत आहे. लक्ष्मीने नमस्कार करून पत्नीपेक्षा मी कमीच आहे हे दाखवून दिले. ती विनम्र आहे. फळ, डोके खाणारी पत्नी मिळत नाही. नवऱ्याच्या मुखातून सदाकाल फलित पुष्टिकारक वचन येते. उट्ट पंबट्टेय ತೊಟ್ಟಾಭರಣಗಳು ಇಟ್ಟ ನವರತ್ನದ ಮುಕ್ತವ ದೃಷ್ಟ ಮರ್ದನ ನೆಂಬ ಕಡೆಯ ಪೆಂಡೆಗಳು ಒಟ್ಟಿದ ಹರಿಗೆ वधुवादळू. शोभाने श्रीहरीने जरतारी पितांबर नेसले आहे, दागिने घातले आहे, नवरत्नाचा किरीट डोक्यावर ठेवला आहे आणि दुष्ट मर्दन त्या विरुद्धाचे अनेक वाळे धारण केलेल्या त्या हरीची महालक्ष्मी वधू झाली. मागच्या पदात कन्यावर येते रूप असं म्हटलंय, पण यावेळेला पिता समुद्रराजाने वरामध्ये शास्त्रास्त्र, विद्या, सामर्थ्य, शौर्य पाहण्यासाठी हातातले अनेक कडे पाहिले. हे क्षत्रियांचे संयमवर आहे. पौरुष येथे महत्वाचे आहे. परमात्माच्या हातातले अनेक कडे हे सर्व जिंकण्याचे सूचक आहे. या तिन्ही वाचायचे नाव घेतले तरी सर्व असून चळाचळा कापतात. त्यांच्या पांचजन्य शंखध्वनीने गर्भिणी स्त्रियांना सुद्धा गर्भपात होतो, म्हणून याचे दुष्ट मर्दन असे बिरुद आहे. दृष्टाचे मर्दन करणारा ब्रह्म रुद्रादेवांना तो प्रेरक आहे. कडगा म्हणजे कडे हा दिग्विजय सूचक दागिने आहे. त्याच्या छातीवर असाधारण कौस्तुभमणी आहे. हा ब्रह्मदेवाने वेदव्यासांना बहुमान म्हणून दिलेला आहे. ब्रह्मसूत्र मूलक वेदव्यास रूपी भगवंताने वास्तविक हरी सर्वोत्तम स्थापन केले. आपल्या पित्याचे सर्वोत्तम पद स्थापन केलेल्या वेदव्यासांना चतुर्मुख ब्रह्माने कौस्तुभ मणी दिला आहे. त्याच्या प्रभेला धरणी घाबरते एवढा हा मणी दिव्य आहे. समुद्र राजाने आपल्या मुलीला श्रीहरीला देताना त्याची योग्यता पाहिली. बाह्य आडंबर नाही. वास्तविक पाहता वैराज आणि संभूती दाम्पत्याला झालेला अजित रूपी परमात्मा हा सामान्य देवतेप्रमाणेच होता, परंतु पर्वताला समुद्रात धारण करून समुद्र मंथनाचे कार्य त्यांनी यशस्वी केले. 14 अमूल्य रत्ने जगाला दिली. रजित नावाचे अजय होऊन दाखवले. म्हणूनच समुद्र राजाने आपली मुलगी अजित नामक परमात्म्याला दिली. फल, भगवंताच्या निंदकाचे खंडन करून हातात कडे धारण करतो. शाखार्थ निर्णय करतो. कोंबू चंगळे गळू, ताळ मद्दळे गळू, चंबटे भेरी पट गळू, भोंभोम मेंब शंख डोळले गळू, मोहरी गळ अंबुदीय मने अल्ले एसिदव. म्हणजे लक्ष्मीनारायणच्या विवाह उत्सव सुरू झाला. त्याचे सूचक म्हणून कंबू, घटवाद्य, ताळ, मृदंग, नगारे, पट, भोंभोम ध्वनी करणारे शंख, ढोल, झांगटी अशी अनेक प्रकारची वाद्ये समुद्राच्या घरी वाहू लागली. श्रीहरी वाद्यप्रिय आहे. मूलतः वर सांगितलेले सर्व वाद्य रणवाद्य आहेत. युद्धामध्ये उत्साह भरण्यासाठी त्यांना वाजवित असतात. क्षत्रियांना लग्नाप्रमाणात युद्ध हे मंगळप्रद असल्याने क्षत्रियांच्या स्वयंवरात आणि युद्धात दोन्ही प्रसंगी वाद्य नाद करतात. श्रीहरीचा पांचजन्य शंखध्वनी
पाताळातील दृष्ट राक्षस स्त्रियांचा गर्भपात झाला होता. शंख शब्दाला श्यामती अशुभम अस्मात समस्त अशुभ शामक वाद्य असा अर्थ आहे. कोंबू म्हणजे शृंग, म्हणजे लांब असा असतो तो. याने सुद्धा अशुभाचा परिहार होतो. कृष्णाला याचा आवाज फार आवडत होता. सकाळी गायींना चरायला नेण्यासाठी आपल्या गोपाल मित्रांना तो याचा ध्वनी करून बोलून घेई. चेंगहळे म्हणून दिले ते म्हणजे प्रत्येक वाद्याचं वर्णन केले त्यांनी. चेंगळ म्हणजे तांब्याने केलेले असते, त्याला संस्कृत मध्ये काहळे असे म्हणतात. हे सुखदायक वाद्य आहे. टाळ म्हणजे पुरुषांनी करावयाच्या नृत्याला तांडव नृत्य आणि स्त्रियांच्या नृत्याला लास्य म्हणतात. या दोन्हीचा पहिला शब्द घेऊन ताल हा शब्द तयार झाला. रुद्रदेव प्रमाणे प्रल्हाद ताल वाद्यात पटू होता. मद्देडे म्हणजे मृदंग, हे सुद्धा अशुभ निवारक चर्मवाद्य आहे. हे रणवाद्य बरोबर संगीत वाद्य पण आहे. तंबेरे म्हणजे ढक्के, ढोल हा यश सूचक आहे, त्यामुळे योद्ध्यांचे आलस्य निघून जाते. भेरी म्हणजे नगारा, याचा ध्वनी परम मंगलदायक आहे आणि श्रीहरीस अत्यंत प्रिय आहे. पूजेत याचा वापर केला नाही तर पुढचा जन्म बैलाचा येतो. पटह म्हणजे योद्ध्याला रणांगणात जाण्यासाठी प्रेरणा देणारा यशपट, तसेच मृदंग असाही अर्थ होतो. गंधर्व याचा प्रयोग करतात. इंद्र मृदंग वाजवण्यात प्रवीण होता. श्रीहरीच्या षोडशोपचार पूजेत सर्व वाद्य समर्पण पूजा पण समावलेली असते. ज्यांना हे करणे अशक्य आहे त्यांनी निदान घंटानाद तरी करावंच. घंटानादाशिवाय श्रीहरी पूजेला स्वीकारत नाही. गंभीर नाद करणारे नगारी, ढोल वगैरे अनुस्वारांनी, घंटा, ताट इत्यादी घनवाद्य स्वरांनी, नागर स्वरादी सुशीर वाद्य उदात्त स्वरांनी श्रीहरीचे सकलावृष्टदायक महत्व आणि सार्वभौमत्व व्यक्त करतात. इथे संगीत वाद्य न घेता रणवाद्य घेतली, कारण ही पूजा नाही, हे स्वयंवर आहे. इथे असे सूचित केले आहे. पूजेत आगमार्थ देवांना, गमनार्थ तू राक्षसा म्हणून जशी घंटा वाजवतात तसे इथे रणवाद्य वाजवली आहे. अर्ध्यपाद्य शमन मधलाद षोडश नर्गे पूजे अळिय निगे ओग्गीद मनದಿಂದ धारेनुत सिंधू सद्गतीत सलहन शोभाने. समुद्र राजा वर्णाने श्रीहरीचे मधुपर्क दिने अर्ध्य पाद्य आचमनादी षोडशोपचार करून पूजा केली आणि अत्यंत उत्साहाने आपली कन्या महालक्ष्मीचे कन्यादान करून श्रीहरीस मला सद्गती देऊन रक्षण कर असे सांगितले. वधूवर एकमेकांना संमती देऊन पसंतीने विवाह करतात. इथे कन्येचे स्वतःला वराने निवडले आहे. वरुण राजाला आपल्या जावायची महिमा माहीत आहे. एक कन्यादान केल्यास 10 अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य मिळते. समुद्र राजा किती महाभाग्यशाली आहे. सामान्य वरवरामध्ये सुद्धा लक्ष्मीनारायणच्या सन्निधानाचे चिंतन करतो आणि कन्यादान करतो. तसे तर प्रत्यक्ष महालक्ष्मी देवी महाविष्णूला दान केली आहे. मग त्याचे हृदय गर्वाने फुगणार नाहीत का? अत्यंत मनपूर्वक त्याने कन्यादान केले. कन्यादानापूर्वी करावयास विधी वरपूजा. इथे वर सुद्धा महाविष्णू, मग त्याची षोडशोपचार पूजा होणार नाही तर काय? अर्ध्य पाद्य आचमन मधुपर्व पुनरागमन स्नान वस्त्र आसन यज्ञोपयुक्त आभरण गंध पुष्प धूप दीप नैवेद्य निरंजन वंदन नमस्कार अशी दीर्घ पूजा त्यांनी केली आहे. श्रीहरी तुझी अनादी कालापासूनची पत्नी तुला अर्पण करत आहे. याने मला ब्रह्मलोकात अर्थात वैकुंठ लोक प्राप्त हो. माझे सर्वत्र तू रक्षण कर. तुझ्या दासत्वाने मला मोक्ष मिळो अशी प्रार्थना हा करतो आहे. असे मागतो आणि धन्य होतो. मला एवढेच नाही तर माझ्या संपूर्ण कुलाला अर्थात देवलोकाला मोक्षामध्ये अतिशय आनंद मिळो अशी प्रार्थना करतो. लग्नानंतरच्या मुलीविषयी डोके बिघडण्याचा प्रसंग येत नाही.
वेदोक्त मंत्र पेळी वशिष्ठ नारद मदलाद मुनींद्रರು ಮದದಿಂದ ವಧುವರನ ಮೇಲೆ ಶೋಭಾಯನೆ ತೊಲಿ मोदवियुक्त तळिದರು शोभाने. वेदोक्त मंत्रोच्चारणात वशिष्ठ नारद श्रेष्ठ मुनिगणांनी आनंदाने वधूवरावर मंगलाक्षता आशीर्वादपूर्वक घातल्या. कन्यादानानंतर वधूवरांनी परस्परांचे निरीक्षण करावे. नंतर तांदळांच्या राशीवर वराला पूर्वाभिमुख करून आणि वधूला पश्चिमाभिमुख उभे करतात. मध्ये पांढऱ्या वस्त्रावर सात्विक चिन्ह असलेला अंतरपाठ धरावा. नंतर सुमुहूर्तावर अक्षता घालतात. अजित नामक परमात्म्याचे लक्ष्मी बरोबर संयोवर आहे. नंतर सूर्य सुक्तातल्या मंत्राचे पठण करतात. ते मुहूर्त जवळ येईपर्यंत सुमुहूर्तावर तदैव लग्नम सुदिनम तदैव लक्ष्मीपते तेजी युगम स्मरामी म्हणून लक्ष्मीपते तुझ्या पादाविलांचे स्मरण करतो म्हणत तुझ्या स्मरणात केलेले सुमुहूर्तवरील हे सुलग्न हो म्हणून घंटा वाजवतात. मंगलवाद्यात अंतरपट बाजूला काढतात. वधूवर परस्परांना अक्षता घालतात. वधूवरांच्या कपाळावर दर्भाने पुसून तिला भरकवतो व मग ते परस्परांचे निरीक्षण करतात. ब्राह्मण लोक सूर्य सूक्त मधील मंत्राने वधूवरांना अक्षता घालतात. निरीक्षणानंतर कन्यादान, स्वर्ण अभिषेक, अक्षतारोपण, तिलक धारण, मालारोपण, ब्राह्मण आशीर्वाद बरोबर लक्ष्मी शोभनाच्या पदाची आवृत्ती करावी. नंतर ब्राह्मण सूर्य सूक्तांच्या मंत्राने त्यांना आशीर्वाद करतात. त्यामुळे वधूवरामध्ये लक्ष्मीनारायणचे चिंतन करणे उचित आहे. मंत्राचा भाव असा आहे, हे कन्ये तुला आणि सोमने वरले, त्यानंतर गंधर्वाने आणि तिसऱ्यांदा अग्नीने. आता हा मानव तुझा चौथा पती आहे. आधी सोमाने तुला गंधर्वाला दिले, गंधर्वाने अग्नीला. आता अतुल धनपुत्रादी संपत्तीनिशी मला देते. ज्या जगात तुम्ही एकमेकांच्या जीवन चालवा. पुत्र पौत्रादिनी तुमचे पूर्वायुष्य हो. हे कन्ये उत्तम आचरणाने चांगल्या कुठल्याही गोष्टीत विरोध न करता घरात राहा. घरातल्या लोकांचे रक्षण कर. प्राणी मात्रांना हित कर. हे उत्तम मुलांना जन्म दे. हे इंद्रा मला 10 मुलं होऊ दे असा आशीर्वाद दे. पती असलेला मला तू 11वा मुलगा समज. विश्वदेवा मनोमन सदाचारी कर. जलाभिमानी देव, वायू, धातू, सरस्वती सर्व तुमच्या हृदयात वास करो. लक्ष्मीनारायणची उपमा देणाऱ्या वधूरांना सोम सूर्याच्या नाटकाचे वर्णन या मंत्रात आहे. खरं म्हणजे ते याला दिलं त्याला दिलं म्हणून जे केलंय आपण लग्न केलंय तसं त्याचा अर्थ काय. मंत्रात कन्येला आधी सोमाने, नंतर गंधर्व आणि त्यानंतर अग्नीने वरले. याचा अर्थ चंद्र मनाला निर्मल करतो. नंतर गंधर्वाने वाचा शुद्ध केली. नंतर सुशिक्षित वाचा करून अग्नी चांगले वाईट दोन्ही राख होते. शरीर शुद्ध करून अनुग्रह करतो. हे सगळं झाल्यावर या तिन्ही देवांनी कन्येने स्वीकारण काय वाचा मनसा पालन करून तिचे पती म्हणवले. शेवटचा पती मानव. वधूचे त्रिकरण शुद्धी होते. संभ्रमादी दबरदी धुंदवी ಮೊಳಗಲು ತುಂಬರು ನಾರದರು ಸ್ತುತಿಸುತ್ತ ಪಡಿದರು. पितांबरधन महिमेय शोभाने. लक्ष्मीनारायणच्या विवाहोत्सव सोहळा याचे द्योतक म्हणून आकाशात देवांनी दुंदुभी, मोळी, थांगटी वगैरे वाद्य वाजवली. तुंबरू नारदांनी पितांबरधारी श्रीहरीची महिमा गायली. कन्यादानंतर वधूवरांची परस्पर निरीक्षणाकडे तिलकारोपण, मालारोपण, नंतर वशिष्ठ नारद मुनींचा मंत्रघोषात आशीर्वचन झाले. अक्षता घातल्या हे पाहून आकाशातील देवतांनी आनंदाने दुंदुभी वाजवल्या. हे सर्व संभ्रम एवढ्यासाठी
की त्याच्या आई वडिलांच्या लग्नाचा सोहळा आहे. सर्व देव डोळे भरून हा सोहळा पाहत होते. नारायणाची अनादी पत्नी महालक्ष्मी वरुण राजाने दान दिले. हे स्वयंवर आहे, इथे कन्यादानाची आवश्यकता नव्हती, कारण हा गांधर्व विवाह आहे. वधूवरांनी परस्परांना स्वीकारले होते. ब्राह्य, दैव, आर्ष आणि प्रजापत्य विवाहात कन्यादान अविभाज्य आहे. गांधर्व, असुर, राक्षस, पैशाच या 4 विवाहात आवश्यकता नाही. दुष्यंतने शकुंतलेला गांधर्व विवाह केला. कन्या शुल्क घेऊन केलेल्या विवाहाला असुर विवाह म्हणतात. बलात्काराने कन्येला उचलून नेलेल्या विवाहास राक्षस विवाह आणि फसवून मुलीला पळून नेलेल्या विवाहास पैशाचिक विवाह म्हणतात. या 4 कन्यादान अशक्यच आहे. श्रीकृष्णाने रुक्मिणीला पळून नेली तेव्हा भीष्मकाने कन्यादान केले नाही. येथे सुद्धा वधूवरांनी परस्परास पसंत केल्यावर वरुण राजाने कन्यादान करायचे कारण नाही, तरी केले हे विशेष आहे. याचे कारण श्रीहरी निरपेक्ष आहे. महालक्ष्मीने अपेक्षेपूर्वक श्रीहरीस वरले आहे. त्याचे वधूचा स्वीकार केला. हे संसारात कन्यादान निषिद्ध नाही. तुंबरू नाजरा हे दोघे देवगंधर्व आहेत. आपल्या गायन कौशल्याने श्रीहरीला खुश करतात. जपापेक्षा ध्यान, ध्यानापेक्षा लय, लयापेक्षा गान कोटीपटीने श्रेष्ठ आहे. त्यामुळे गंधमादन पर्वतावर कुबेरच्या भावनात प्रत्येक पर्वसंधी कालात तुंबुरू समागावन करीत ध्वनी येतो, असे महाभारत सांगितले आहे. तुंबरू, प्राथा आणि कश्यप यांच्या विणीचे नाव कलावती विश्वासू आहे. हा हु अशा देव गंधर्वपैकी एक आहे. हा कुबेरचा आस्थान गायक आहे. वेदोक्त मंत्र म्हणणारे वशिष्ठ मुनी, नारदादी मुनी वेगळे आहेत. नारद खूप वेगवेगळे नारद आहेत. खरे म्हणजे ब्रह्मदेवाच्या मांड्यापासून जन्मलेले देवर्षी नारद ब्रह्मदेवाच्या कपाळातून जन्मले. सिद्धामध्ये सुद्धा एक नारद आहे. नारद नावाच्या पर्वतात सुद्धा ब्रह्मदेवापासून नारद जन्मले आहेत. त्यांची बहीण अरुंधती. विश्वामित्राच्या मुलामध्ये पण एक नारद होता. त्या सर्वांमध्ये वीणा वाजवीत गाणारा देव गंधर्वांना नारद रूढीने म्हणतात. देवनारी यल्ले बंदोदगी पाठ करू, ओवी पाडुता कुणीदारू, देव तरुविन उवीन मळेगळ, श्रीवरण मेले करे धरू. शोभाने देवता, स्त्री आणि जन्मलेले स्तुती पाठक प्रेमपूर्वक गात नाचू लागले. श्री रमणादार देवता वृक्षांच्या फुलांचा पाऊस पडला. आता गात नाचणाऱ्यामध्ये मुख्यतः अप्सरा स्त्रिया होत्या. पाण्यापासून जन्मलेल्या समुद्र मंथनात अप्सरांचे एक कुल जन्मले. अप्सरा स्त्रियांसाठी एकूण 14 कुले आहेत. अहुत म्हणजे आहुता ब्रह्मदेवाच्या मानसपुत्री, ऊर्जा अग्निकन्या, आयुष्यमती सूर्यकिरण, पुरु चंद्रकिरणाने जन्मलेली सुधा वायुपुत्री, शुभ यज्ञात उत्पन्न झालेल्या भैरव यमकन्ये, शोभयंती मन्मथाच्या मुली, कश्यप आणि मुनीपासून जन्मलेली शोभयंती, कश्यपाला स्वयं प्रेरित मन्वंतरा अरिष्टदेवीपासून जन्मलेले एक कुले. अशा सगळ्या कुलांच्या पासून अप्सरेस्त्रियांनी नाच केला आहे. आदिसृष्टीत अप्सरा भगवंताच्या डोळ्यातून जन्मल्या. त्या डोळ्यांचा सण असाही एक अर्थ होतो. असे असून सुद्धा ब्रह्मवादिनी महायोगी आहेत. वैश्य म्हणून प्रसिद्ध असल्या तरी देवतांना आणि ऋषींना मातेच्या पत्नीच्या स्थानी आहेत. त्यांना झालेली मुलं ही औरस संतान असते. या ब्रह्मवादिनी योगिनी असल्या तरी वैश्य म्हणवितात, कारण त्यांना कामयुक्त भक्तीने मोक्ष आहे. मुक्तीमध्ये सुद्धा भगवंताची कामिनी म्हणून उपासना करतात. त्यांच्यात उर्वशी
पूर्वचित्ती मेनका, सहजन्या, विश्वाची धुत्रापी या 6 प्रधान अप्सरा आहेत. गंगा पर्जन्यातील देवतापेक्षा उत्तम वेदाधिकार असणाऱ्या उत्तम स्त्रियामध्ये उर्वशी येते. बाकी 100 अप्सरा स्त्रिया अजानक देवतामध्ये समान आहेत. या देवता स्त्रियाबरोबर स्तुतिपाठक गंधर्व होते. ग म्हणजे बोल आणि धार येते म्हणजे धारण करणारे, अर्थात स्तुतिपाठक. सगळे गंधर्व स्तुतिपाठक नसतात, ते वीर योद्धे पण असतात. देवतासाठी सदाकाल असुराबरोबर युद्ध करीत असतात. अश्वविद्या निपुण चित्र गंधर्वाला अर्जुनाने हरवले तेव्हा त्याने सर्व पांडवांना प्रत्येकी 100 दिव्य अस्त्र दिले. गंधर्व हरले तर देव रणांगणात येतात. स्वतः राजनीतिज्ञ म्हणून सुद्धा देव त्यांचे गुप्तचर म्हणून कार्य करतात. विश्ववसू या नावाने गंधर्व यात निपुण आहे. हा संगीतात सुद्धा अद्वितीय होता, कारण गायनात गंधर्व गायन श्रेष्ठ आहे. त्यांना गंधर्वात पण गाता येते, म्हणून षड्ज आणि मध्यम या दोन्ही गाऊ शकतो. आदिसृष्टीत भगवंताच्या नाकातून हे जन्मले, त्यामुळे त्यांना सुगंध येतो. देव गंधर्वात तुंबरू, नारद, चित्र, धृतराष्ट्र, हा हू हे 8 जण प्रधान माने सांगितलेल्या 6 अप्सरा स्त्रियांचा समाज आहे. अजून 100 गंधर्व मागे सांगितलेल्या 100 अप्सरा स्त्रिया आहेत. असे गंधर्व आणि अप्सरा गात नाचले. श्रीहरीवर देवता रूपी फुलांची सृष्टी केली. मुत्तू रत्नगंध 33 हृदय नादक रत्न मंटपदी पसरीची रत्न मंटपदी पसरीची कृष्णन मुत्तेजरेल्लारू करेधरो. मोती रत्नादीने रचित पाटाला नवरत्न खचित मंटपामध्ये 5 सुवासिनी स्त्रियांनी श्रीकृष्ण समेत लक्ष्मीला आमंत्रण दिले. इथे मुत्तू रत्नगंध असे सांगितले आहे. वास्तविक मोती हा नवरत्नामधीलच एक भाग आहे, परंतु आपण शिरसाष्टांग नमस्कार म्हणतो. साष्टांग नमस्कार मध्ये सुद्धा नमस्कार खालीच डोकं ठेवूनच असतो, परंतु शिरसाष्टांग म्हणतो त्याने त्याचे वजन वाढते. त्याचप्रमाणे मुत्तू म्हणजे सगळ्यात जास्त महत्वाचे आहे. आता हा नवरत्न मंडप कसा होता हे बघा. 52 काशी सोन्याचा उंच पीठासकट असलेला हा मंडप आहे. निर्मल स्फटिकांच्या भिंती, सोन्याचे खांब, चामरभूषित रत्नखचित द्वार, शंख पद्मयुक्त पांढरे स्वस्ती चिन्ह, वरून खालपर्यंत सोडलेल्या मोत्यांच्या माळा, वज्राच्या पताका, नाना रत्नांनी खचित कलश, तसेच नवरत्न आणि माणिक्याने प्रज्वलित दिव्यांच्या प्रकाशात ते एक सौंदर्य लक्ष्मीचे निवासस्थानच वाटत होते. जमिनीला गोमयने सारवून नंतर सुंदर रांगोळी घातलेली होती. ध्वज, पताका, तोरण, केळीचे झाड, पूर्ण कलश इत्यादी मंगल वस्तूंनी त्याला सजवले होते. एकीकडे मंगलगीत, वाद्य, नृत्य, एकीकडे पुराण कथन असं ते मनोहर मंडप शोभत होता. भगवंताला पूजा करताना अशा मंडपाची मनात कल्पना करावी, त्यात त्याला आव्हान करून ते अर्पण करावे. विवाह हा कल्याणोत्सवच आहे, एक पूजा पण आहे, आराधना आहे. म्हणून समुद्रराजाने हा नवरत्न खचित मंडप नारायणाला समर्पण केला. या मंडपात सोन्याच्या रत्नखचित पाटाचा आसनावर सुवासिनी स्त्रिया समेत श्रीकृष्णाला आव्हान करत आहे. आराध्य देवतांना मात्र अशा प्रकारचे आसन घालायचे असते. आराधकांचे आसन सुद्धा कसे असावे सांगितले. बांबूच्या आसनावर बसून पूजा ध्यान केल्यास दारिद्र्य येते. दगडावर नुसत्या जमिनीवर बसून पूजा केल्यास दुःख, नुसत्या पाटावर दौर्जन्य, गवताच्या चटईवर यशोहानी,
पान पानावरचे विभ्रमण, दर्भासनावर सर्वसिद्धी, कांबळ्यावर दुःख, कृष्णाजिनावर ज्ञानसिद्धी, व्याघ्रजिनावर मोक्षप्राप्ती असे आसनाचे महत्व आहे. भगवंताला सोन्याच्या रत्नभरीत पाटावर ज्याला मोत्यांची सगळीकडे झाकर आहे, हे लहान आसन नाही तर मंटपभर पसरलेले मोठे आसन आहे. रत्न मंटप आसन हे रावे लक्ष्मी स्वरूप आहे. यावर आवाहन करणाऱ्या या म्हाताऱ्या 5 वारली स्त्री आहेत. देव त्यांना वार्धक्य जरा नसताना या म्हाताऱ्या कशा, तर त्या ज्ञानवृद्ध आहेत. त्या आव्हान गाऊन करत आहेत. गाणी ऐकून त्यांचा आस्वाद घेणारे लोकही मंडपात असतात. त्यामुळे गाणाऱ्यांना उत्साह मिळते. त्यांना गाता येत नसेल ते निदान पल्लवीत तरी त्यांचा साथ देत. इथे फक्त श्रीकृष्णाला नाही तर रमादेवी सोबत नवरत्नाच्या आसनावर श्रीकृष्णाला बोलवले आहे. शेषशयनेने बा, दोष दूरने बा, भासुर काय हरिये बा, भासुर काय हरिये बा, श्रीकृष्ण विलास दिन जन्मय हसे गे बा. शोभाने आता ते सगळेजण हसे गे बा म्हणजे पाटावर ये असं त्याला बोलवत आहे. कशा कशाने त्याचं त्या याच्यात पण श्रेष्ठ काय काय केलास तू, कसा कसा आहे त्याचं वर्णन ते करत आहे. हे ईशाचे शयन असणाऱ्या, दोष दूर उज्ज्वल शरीर असणाऱ्या, कृष्ण या नावाने संबोधलेल्या जाणाऱ्या श्रीहरी आम्ही पसरलेल्या आसनावर लीलाजालपणे येऊन स्थानपन्न हो. श्रीकृष्णाला कसे बोलवावे हे वादिराज स्वामी सांगितले. शेष शयन, दोष दूर, गरुड वाहन ही सर्व भगवंताची लक्षणे आहेत. त्यात शेषशयन आणि गरुड वाहन ही बाह्य लक्षणे आहेत. ही बदलू शकतात, पण दोष दूर हे त्याचे स्वरूप लक्षण आहे. आणि बाह्य धर्माने समजून मग आंतरिक धर्माने समजणारी शेषशयनाने बा. आदिती शेष हा शय्या रूपाने भगवंताची सेवा करतो. शेषदेवा सहस्रफणी असले तरी 5 फण्यांच्या शेषाची उपासना करावी. दक्षिणेकडचा फण भगवंताची डोक्याकडली उशी, उत्तरेकडचा फण पायाखालची उशी, पश्चिमेकडच्या फण्याने तो भगवंताला वारा घालीत आहे. ईशान्येकडच्या पाण्यावर पांचजन्य, शंख, सुदर्शन, नंदक, खड्ग, गरुड वाहन यांना धारण करतो. आणि आग्नेयेकडे फक्त गदा, पद्म, धनुष्य आणि इतर नाना प्रकारचे आयुष्य धारण केले आहे. या 3 दिशांना सोडून दिले आहे. शेषशयन आणि गरुड वाहन ही भगवंताचे असाधारण लक्षणे आहेत. राजाला सेवक कितीही अभिमान असला तरी राजाच्या वाहनांची अपेक्षा तो करत नाही. त्याच्या सिंहासनाची पण अपेक्षा करत नाही. तसेच हरीचे गरुड वाहन आणि शेषशायित्व इतर देवतांना मिळत नाही. लक्ष्मी शोभानाचे लग्नानंतर सुद्धा उत्तम जीवन घालण्यासाठी पुनरावृत्ती करायची आहे. संततीमुळे पितृ जगात उद्धार व्हावा अशा अनेक कारणासाठी करायचे आहे. संततीचा प्रतिरोध घालवण्यासाठी सुब्रह्मण्यला जाऊन शेषदेवाची पूजा करायला सांगतात. तिथे जाऊन शेषांतर्गत संकर्षण परमाची पूजा करावी. त्यांना मूल बाळ होतं. अशा शेषशयनाला नवरत्न मंडपाचं पसरलेल्या पाटावर आव्हान करायचे आहे. भगवंताचे चिंतन आयुष्य सहित करायचे आहे. सायुज्य मुक्ती जीव देवाच्या अंगणात भरून असते. हातात, पायात, डोळ्यात वगैरे सर्व मंगलमय, डोळ्यात चंद्र कावनात, प्राण हृदयात हे भगवंताबरोबर सदा असतात. सायुज्य मोक्षाच्या देवतांना अधिक तरी असतात. श्वेतदीप, अनंतासन आणि वैकुंठ हे 3 स्थाने हे जीव सायुज्यापेक्षा दूर असले तरी भगवंताच्या लोकात त्याच्या घरातच असतात. सामिप्य मुक्ती भगवंताच्या घराजवळ स्थानात हे मुक्त आहेत. वेदव्यासांनी लिहिलेल्या ब्रह्मसूत्र भागावर श्री श्री जयतीर्थ स्वामींनी सुद्धा ग्रंथ लिहिला आहे. त्याचे 4 अध्याय असे इथे सांगितले. पहिल्या अध्यायात भगवंताच्या गुणपूर्णत्व विषयी वर्णन केले आहे. शेषशयन म्हणजे भगवंताच्या विश्रांती विषयीचे जास्त भर दिला आहे.
त्याला चिंता नाही, तोच आरामात विश्रांती करू शकतो, हे गुणपूर्ण सांगते. दुसरा अध्याय निर्दोषत्व. सर्व देवतांचे परीक्षण करून कुंदलेला मुकुंदने घे अशा रूपांतर लक्ष्मीने श्रीहरीला वरले आहे. हा अविरोध अध्याय आहे. तिसरा त्याच्या भासुर काया अर्थात प्रकाशमय शोभिवंत शरीर विषयी भगवंत तुमच्या हाती लागण्यासाठी जीवाची करायच्या साधनेचा अध्याय, प्रयत्न अध्याय, मुमुक्षु घे अध्याय. आपण भासुर काय शरीचे चिंतन करायचे. आणि चौथा म्हणजे मुक्त गम्यत्व. आपण मुक्त होण्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे स्वरूप व्हायला पाहिजे. म्हणूनच भासुर काया हिरेने दोनदा सांगितले आहे. साधकाच्या हृदयात ध्यानाच्या वेळी प्रकटलेल्या भगवंताच्या मूर्तीमुळे मुमुक्ष ध्येयाची असाधारण लक्ष्मणवंत होते. दाम्पत्य जीवन सुखकर होते. भगवंताच्या असाधारण गुणांविषयी ज्ञान होते. उत्तम संतती होते. लग्नापूर्वी वधूवरांना काही दोष असले तरी या पदाच्या आवृत्तीने त्यांना कृष्णार्पण म्हणून अर्पण केल्यास दोष दूर होतात. कंजलोचने बा मंजुळ मूर्ती बा कुंजर वरदायकने बा श्रीकृष्ण निरंजनने नम्म मनेगे बा नम्म हसेगे बा. हे कमलाप्रमाणे डोळे असणाऱ्या, सुंदर शरीर असणाऱ्या, गजेंद्राला वर देणाऱ्या निर्दोष कृष्णा, तू या पाटावर येऊन बस. आता प्रत्येक वेळेला ते तू माझ्या पाटावर येऊन बस, त्या सुंदर पाटावर येऊन बस म्हणून बोलवतात. कुंजलोचन म्हणजे कमलाप्रमाणे डोळे असणारा, देहाला सांगितलेल्या 32 लक्षणामध्ये कमलाप्रमाणे 4 जास्त प्रशस्त दिले आहे. डोळे पाण्यात असणाऱ्या कमलाप्रमाणे हसरे उत्साही असावे. पाण्यातून बाहेर काढलेला कोमजलेला कमलाप्रमाणे नाही. डोळ्यामुळे तो जो मंगळमूर्ती आहे त्या कृष्णाविषयी इथे वादिराज स्वामी सांगत आहेत. मुक्ती म्हणजे ज्यामुळे आपल्याला मोह होतो, सहजपणे ज्याच्या मागे आपण जातो. मंगलमयी मंजुळ मूर्ती म्हणजे ज्या ध्वनीला ऐकून आपण त्याच्या मागे आकर्षित होत असतो, असा आवाज ज्या ध्वनीने आपले मन स्वीकार करतो त्या व्यक्तीला मंजूळ म्हणतात. वादिराज स्वामी नुसते कमलाक्ष असून उपयोग नाही, ध्वनी सुद्धा मंजूळ पाहिजे असे म्हणतात. तू कुठल्याही प्रसंगात माझ्या मुलीवर दृष्टी ठेवणारा होऊन ये असे वरून राजा म्हणत आहे. आध्यात्मिक दृष्टीने पाहिल्यास वैदिक साहित्यात अभ्यासाच्या दृष्टीने मंगळमूर्ती झालेला तू इथे लग्न मंडपात पाटावर येऊन बैस. तू वेदमूर्ती होऊन ये असे वराला आव्हान केले आहे. तुझ्या मंजूळ वेदांच्या ध्वनीने तू आम्हा मूर्छित केले आहेस. म्हणून वेदमूर्ती असलेला, कुंजलोचन असलेला, आता कुंजर वरदायक होऊन हे भगवंता कुठल्याही डायरेक्ट वर देत नाही, कुणाच्या तरी माध्यमातूनच देतो. गजेंद्राला वर देणारा तू मलाही वरदायक होऊ दे असे सांगितले आहे. इथे गजेंद्र मोक्षाची कथा सांगितली आहे. चौथा म्हणून तामस त्याच्या मन्वंतरातील ही कथा आहे. हा हु असे 2 गंधर्व, त्यांना वाटेल ते रूप घेता येते. त्या शक्तीचा त्यांनी दुरुपयोग केला. एकदा हाने हत्तीचे आणि हुने मगरीचे रूप धारण केले आणि एक सरोवरात विहार करू लागले. इतक्यात देवल ऋषी तिथून जात होते. हे पाहून त्यांनी ऋषीला नमस्कार न करता विहारातच मग्न राहिले. आपल्या अंतर्चक्षुनी त्याने निजरूप ओळखून देवल ऋषींनी त्यांना स्थूल बुद्धी, स्थूल शरीर या न्यायालयाने त्यांना तसेच राहण्याचा शाप दिला. हा गंधर्व पुढे इंद्रद्युम्न राजा म्हणून ओळखला. एकदा अगस्त्य मुनी राजा तिथे ध्यान करीत होता. तिथे आल्या. त्याने उठून नमस्कारही केला नाही. आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्ती समोर आल्यावर आपण उठून उभं राहतो, म्हणून आपण बसून राहू नये. अगस्त्यनी त्याला तू हत्ती हो असा शाप दिला.
आता हा हत्ती आपल्या परिवार समेत मगर असलेल्या सरोवरात गेला. तेथे डाव साधून मगरीने हत्तीचा पाय पकडून सगळे निघून गेले. जन्मांतराच्या पुण्याने हत्तीला पूर्वोत्तांत आठवला. मग स्वक्षेत्रात असल्याने बलवान होतो. हत्ती मगरीच्या घरात होता. स्वक्षेत्रात बल जास्त असते म्हणून कृष्णाने सुद्धा जरासंधाला त्याच्याच घरी जाऊन मारले. आपल्या घरात मथुरेत मारले असते तर लोकांनी श्रीकृष्णाला स्वक्षेत्री असल्याचे त्याचे बल जास्त होते असा अपवाद दिला असता. आता गजेंद्राने श्रीहरीची प्रार्थना करण्यास सुरुवात केली. सरोवरातल्या कमळाने त्याची आराधना केली. आपल्याला येईल तशी स्तुती केल्या. तेव्हा तामस रूपी भगवंत गरुडावरून आला. त्याने मगरीला मारले आणि हत्तीवर अनुग्रह केला. कारण मगर हत्तीला खाली ओढत होती, अधपतन करीत होती. गजेंद्र मगरीला वर उचलित होता. त्यामुळे गजेंद्रला जिवंत ठेवले. आपल्यासारखे शंख चक्र पद्म गदाधारी केले. कुंजलोचने मंजुळ मूर्ती म्हणजे आपल्याला सुद्धा कुंजलोचन मंगळमूर्ती इत्यादी 32 लक्षणे हवी असल्यास कुंजलदायक भगवंताची आराधना करावी. पाटावर वधूवर बोलवताना कुंजलदायक अनुसंधाने बोलवावे म्हणजे दंपतीला कुंजल लोचन आणि मंजुळ मूर्ती होईल. तामस रूपी भगवंताने गजेंद्राला वाचवले म्हणजे गजेंद्राला तामसाने भरून ठेवले असा होऊ नये म्हणून भगवंत दोष दूर असेल याची आपल्याला समजण्यासाठी आणि नावापुढे भगवंत तमोगुणी आहे नाही, तमोगुण होत नाही हे इथे सुचवले आहे. परंतु भगवंताने तामस म्हणून नाव का ठेवून घेतले तर भगवंताचा अवतार तमोगुण प्रचूर हरिणीमध्ये झाला. ही हरिणी हरिमेधा नावाच्या ब्रह्माजीची बायको. ही स्त्रीरूप घरी धारी हरिणीच्या रूपाने विहार करताना भगवंताचा अवतार झाला. त्यामुळे तापसाला तामस असे नामांतर झाले. गजेंद्रने श्रीहरीची स्वामया अनुरूप विरूपया मोढ्या अशी स्तुती केली आहे. तुझ्या मायेने रूप धारण केलेल्या असा अर्थ आहे. मायेचा दुसरा अर्थ म्हणजे तमस अविद्या असाही आहे. स्वामाय म्हणजे स्वेच्छेने स्वतःच्या इच्छेने माया तिने प्रकर्षाची आहे. जीवनगाथा गुणमाया देवमाया भगवंताने मायेचे रूप धारण केले म्हणजे स्वइच्छेने असा अर्थ होतो. जीवमाया म्हणजे जीवाला प्रकृती बंधनात ठेवणारी महालक्ष्मी. गुणमाया म्हणजे गुणत्रय प्रकृती. वस्तुता लक्ष्मी सुद्धा एक जीवच आहे. मग ती जीवाला आपल्या बंधनात का ठेवून घेते तर नरदेव मायेच्या कारणाने श्रीहरी स्वमायेचे आकार घेऊन धारण करतो. श्रीहरी प्राकृत मायेच्या पलीकडे आहे हे सांगण्यासाठी निरंजन शब्दाचा प्रयोग केला आहे. सकल संकट परिहार होतो, दुस्वप्न नाश होतो आणि सकल संशय परिहार पाप विनाशक होतो. आदि कालदल्ली आलदले मेले श्री देवकी अरोडने पवडसिदा श्री देवकी अरोडने पवडसिदा श्रीकृष्ण मोददिन जन्म महसे गेबा. सृष्टीच्या आदी कालात ब्रह्मप्रलयाच्या वेळी प्रलय समुद्रात वटपत्रावर श्रीदेवी समेत पडलेल्या श्रीकृष्णाला आनंदाने त्या मंडपात पाटावर लग्नासाठी येऊन बैस. दाम्पत्य जीवनाचे ध्येय सुख आणि संतती. सुखामध्येच बुडून जाऊन मानव जन्माचे अंतिम ध्येय मोक्ष सोडून देत जास्त होते. क्वचित कोणीतरी पूर्व पुण्याईने जगतो. याची सूचना गजेंद्र मोक्षाच्या रूपाने वादिराज स्वामींनी पहिल्या पदात दिलीच आहे. सुखात रममाण होऊन त्या विषय सुखाच्या सरोवरात मधोन्मास हत्तीप्रमाणे सुखोपभोग न घेता विषय लालसा नावाच्या मगर मिठीत सापडतो. पूर्वजन्माची पुण्याई असेल तरच मगर मिठीतून सुटतो. नवदापत्यांना पुढे विषया सुखच अडकून राहून जन्म व्यर्थ घालू नका. श्रीहरी शरण जाऊन वैराग्य भाव मागण्याविषयी मागच्या पदातून त्यांनी सूचना दिली आहे. या पदामध्ये भोग भोग्य श्रीहरीकडे मागून परत ये, त्यालाच अर्पण कर.
आणि त्याचा प्रसाद म्हणून संसार चालव विषय सांगितले आहे. आधी काळात प्रलय काळाच्या पाण्यावर लक्ष्मी या पटपत्रावर श्रीहरी देवी सभेत पोहोचला होता. श्रीदेवी समेत असे बहुवचन वापरून श्रीदेवीने अनेक रूप धारण केलेले आहे. महालक्ष्मीच्या गर्दान करून प्रपंचाची सृष्टी केली. ही संतती देव, दानव आणि मानव रूपाने अनंत रूपी झाली. महाभारतात मार्कंडेय मुनींनी प्रलय काळात बालमुकुंदाचे वटपत्रावरील दर्शन झाले. याचे कारण मार्कंडेय मुनींना रतिक्रीडेचे दर्शन दाखवण्याचे उचित नव्हते. श्रीकृष्ण मथुरेहून नंद गोकुळात बाल रूपाने गेला तेव्हा यशोदेकडे जन्मलेली श्रीदेवी आपल्या पतीला बाल रूपात पाहून लाजून निघून गेली. मुक्तांचा स्वामी असलेल्या आपल्या पतीचे बाल रूप तिला आवडले नसावे. मार्कंडेयने पाहिलेल्या प्रलय नव्हता तेव्हा कल्पांत झालाच नव्हता. मार्कंडेय मुनींना आपल्या इच्छेने एक प्रतिनिधी प्रलयाचे दर्शन दिले. हे भागवतात स्पष्ट सांगितले आहे. मार्कंडेयने पाहिलेले प्रलय प्रतिनिधी प्रलय होता. या प्रलयात वटवृक्ष, त्याच्या खाली वटपत्र, त्यावर सिंहासन, या सिंहासनावर बसून बालमुकुंदाची मूर्ती अशा क्रमाने मार्कंडेयने तो प्रलय पाहिला आहे. कल्पांत प्रलयात वटवृक्ष, सिंहासन वगैरे काहीही नाही. कल्पांत प्रलय मध्ये ब्रह्मादेवी सभेत भगवंताचे प्रौढ रूप आहे, बाल रूप नाही. आधी श्रीहरी एकटाच होता. एकमेवा द्वितीय असित असे दोन परार्ध गेल्यानंतर तिसऱ्या कल्पात 45% वेळ गेल्यावर श्रीहरीने श्रीदेवीचे चिंतन करून तिला बोलवले. याचा अर्थ श्रीहरी लक्ष्मी देवीची वियुक्त झाला होता असे नाही, कारण ती नित्य योगिनी आहे. फक्त ती अदृश्य होती. आता प्रौढ झालेल्या श्रीहरीने रमेची इच्छा करून तिच्याही विहार केला असा अर्थ करावा. पती पत्नी अनोन्य भावाने प्रमाणे सहजीवन चालवतात. आधी कारणाने आग मलगिदली जो मोदजीवर तन्नुदरदली, मोदजीवर तन्नुदरदली बिट नादी मूर्ती असे गिबा. ब्रह्मदेवाच्या प्रलय काळात जगाचे आदिकरण होऊन झोपलेल्या सुखी जीवांना आपल्या उदरामध्ये सुरक्षितपणे ठेवलेल्या अनादी मूर्ती श्रीहरी तू लग्नाला ये. मागच्या पदार्थामध्ये आदर्श गृहस्थांनी आपल्या पत्नीला कसे वागवावे सांगितले. आता यात मुलांना कसे वाढवायचे सांगितले. जगाच्या सृष्टीच्या आधी श्रीहरी वटपत्र झोपले होता हे मागच्या पदात सांगितलेच आहे. एखाद्या वस्त्राला सूत, सुताला कापूस, कापसाला बी असे मूल कारण होते, अथवा मडक्याला माती जसे मूल कारण आहे, तसे सृष्टीकर्ता अनेक असले तरी जगाला आदी कारण नाही. जसे कुंभार, शाक, पाणी वगैरे अनेकाने मडकं होते तरी मडक्याचे मूळ कारण माती आहे, तसे जगाच्या दृष्टीने आदी कारण श्रीहरी आहे. त्यामुळे तो अनादी मूर्ती आहे. तो एकटाच नित्यमुक्त आहे, त्याला कधीही जड शरीर प्राप्ती नाही. त्यामुळे तो आदिकरण सकल ब्रह्मांड एका दिव्यापासून अनेक दिवे लावतात तसे झाले. असाच भगवंत प्रलय काळात आपल्या उदरात सर्व जीवांचे सुरक्षित ठेवून झोपला. मुक्त जीव, मुक्तियोग्य जीव, नित्य संसारी, तमोगुण अशा सर्व जीवासरशी उदरात होऊन श्रीदेवी समेत संततीसाठी प्रलय काळात आदिकरण होऊन झोपला होता. त्याच्या नाभीच्या वरच्या भागात सर्व मुक्त जीव आहेत. उजवीकडे मुक्तीस योग्य असणारे, डावीकडे तमोवासी आणि नाभी मध्य भागात लिंग देहभंग झालेले आणि लिंग देहभंग न झालेले संसारी दोघे आहेत. यांना स्वरूप दर्शन झाले असले तरी सुख दुःख मिश्र असल्याने नित्य संसारी आहे. दुर्योधनांनी झोपून उठल्यावर मी सुखाने झोपलो होतो म्हणतात. याचा अर्थ त्यांना सुख मिळाले नाही. ते जागे असताना पांडवांचे श्रीकृष्णाचे भय त्यांना असते, झोपेमध्ये त्यांना तसे नसते असा घ्यावा. मोदजीवर म्हणजे सुखी जीवन एवढेच त्यांनी उदरात ठेवले होते असे नाही, तर मोदजीवर म्हणजे आपल्या उदरात ठेवलेल्या अनादी मूर्तीला का बोलवत आहेस,
तर वधूवर गृहस्थाश्रमात जाणार आहे. लग्नात उद्देश सुख आणि संतती आहे, म्हणून बोलल्यावर बोलवताना वराला संततीचे आदी कारण होऊन बोलवले आहे. जीवाला दोनच विभाग आहेत, सात्विक आणि सात्विकेतर. त्रिवध जीव राशी करताना यात परत राजस तामस विभाग केले. या पदामध्ये गृहस्थाश्रमाचे महत्व सांगितले. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे गृहस्थ पिंड तर्पणाने पितृंना, यज्ञ यागाने देवतांना, अन्न दिले म्हणून अन्न अतिथींना, वेदाध्ययन करणाऱ्या ऋषींना, पुत्र संतानाने प्रजापतींना, बलिहरणाने प्राणींना, वात्सल्यामुळे सकल जीवराशींना तृप्त करतो. त्यामुळे त्याचा उत्तम लोक प्राप्त होते. भिक्षा मागून राहणाऱ्या यती आणि ब्रह्मचारी जणांना सुद्धा गृहस्थ आश्रय देतो. त्यामुळे गृहस्थ आश्रम श्रेष्ठ आहे. श्रीहरीने